ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गेल्या 23 वर्षापासून वाढवण जे प्रस्तावित बंदर आहे या बंदराला स्थानिकांकडून तीव्र जो विरोध आहे तो होतोय आणि त्याचमुळे जी आंदोलनं होत आहेत त्याला ती आंदोलन दडपण्याचा आता प्रयत्न जो सरकारकडून होतोय। नेमकं इथून जे संघर्ष समिती आहे किंवा इथूनचे स्थानिक आहेत त्यांची भूमिका याच्याबाबत काय आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। काय सांगाल नेमका काय का वाढवण बंदराला विरोध होतोय, काय कारण आहेत? यामध्ये प्रथमतः सगळ्यात उद्ध्वस्त होणार आहे तो आमचा मच्छीमार समाज उद्ध्वस्त होण्याची अनेक कारणं आहेत। त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण असं आहे की माशांचं बीज केंद्र असलेलं वाढवणचं जे भुशीर ते समुद्रामध्ये घुसलेलं आहे त्याच्यावरती जो भराव टाकणार 5000 एकराचा जो भराव टाकला जाणार आहे त्यातून संपूर्ण बीज निर्मितीचं केंद्रच माशांचं हे नष्ट होणार आहे। त्याच्या पुढे ज्या काही ब्रेकिंग वॉटर वॉल्स आहेत त्यातून जो काही पाण्याचा प्रवाह अडला जाणार आहे आणि ज्या ठिकाणी ह्या जे काही प्लॅटफॉर्म्स बांधले जाणार आहेत त्याच्यानंतर जे काही नांगरलेल्या बोटी असणार आहेत त्यातून मच्छीमारीचं जे क्षेत्र ज्या ठिकाणी आहे तेच संपूर्ण नष्ट होणार आहे। हा झाला मच्छीमारांचा प्रश्न। हा मच्छीमारांच्या प्रश्नामध्ये सुद्धा साधारणतः 2000 बोटी ज्या झाईपासून ते उत्तनपर्यंत या मच्छीमारी व्यवसायावरती अवलंबून असतात आणि ही चेन लिंक असते की एका बोटीवर साधारणतः 10 ते 12-15 माणसं आणि त्याच्या पुढे येणारे मग आणखी त्याच्यावरती प्रोडक्ट अशी साधारणतः 2 लाख लोक ह्या व्यवसायावरती अवलंबून आहेत। त्याच्यातून परकीय चलन हे लाखो डॉलर्सचं आपल्याला मिळत असतं आणि असा लाखो डॉलर्स मिळणारा प्रकल्प मच्छीमारी व्यवसाय हा बंद उद्ध्वस्त करून जर का हे बंदर इथे येणार असेल तर ते देशाला नक्कीच घातक असणार आहे। त्याचबरोबर ती इथे असलेली राष्ट्रीय सुरक्षा, कारण वाढवणचा जो स्पॉट त्यांनी निवडलेला आहे त्याच्यापासून साधारणतः 6 ते 7 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये असलेलं ॲटॉमिक पॉवर सेंटर हे देखील म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि त्याच्यानंतर प्रश्न पाहिला तर ह्या भरणीसाठी जे काही क्षेत्र असणार आहे की जे भराव टाकले जाणार आहे त्याच्यासाठी प्रचंड डोंगर फोडले जाणार आहेत आणि अगोदरच या ठिकाणी असलेला रोजगार इथला जो काही नागरिक आहे तो स्वतः संपूर्ण आत्मनिर्भर आहे। आम्हाला मोदी साहेबांनी आत्मनिर्भर हा शब्द आत्ता दिला पण हा आत्मनिर्भर असलेला संपूर्ण परिसर हा पूर्वीपासून हा स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या कर्तृत्वाने पोचला गेलेला हा समाज आहे। याचं कारण असं आहे इथला असला डायमेकर हा चिंचणीपासून डाणूखाडीपर्यंत पसरला आहे। संपूर्ण भारतामध्ये हे एकमेव ठिकाण असं आहे की जे काही आपण आज दागिने जे काही घालत असतो त्याच्यावरती जी काही कारागिरी आहे ह्या कारागिरीच्या ज्या मूळ डाईज आहेत ह्या इथे बनवल्या जातात आणि एक लक्षात घ्या की हा डायमेकरचा जो व्यवसाय आहे त्याच्यासाठी असणारं स्किल आहे हे कोणी स्किलचं व्यवस्थापन हे कोणत्या सरकारी यंत्रणेने आम्हाला दिलेलं नाहीये, ते आमचं आम्ही डेव्हलप केलेलं आहे, ते आमच्या पिढीत जात एकमेकांना आम्ही देत आलेलो आहोत। आणि हे देत असताना जर का प्रत्येक वेळेला आपण पाहत असतो की जागतिक म्हणजे ह्याच्या मंदीच्या काळामध्ये या डायमेकर्सवरती परिणाम झालेला आहे। अनेक वेळा आपण पाहिलेला आहे 7 वर्षानंतर 8 वर्षानंतर येतो पण इथला डायमेकर आहे हा डायमेकरवरती ज्याला मंदीचा काळ येतो त्यावेळेला तो स्वस्त बसत नाही, त्या आमच्या जे काही छोट्या जमिनी आहेत त्या ठिकाणी तो वाडी करतो, ताडी काढतो, माडी करतो आणि प्रसंगी तो समुद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी मासेमारी देखील करतो। म्हणजे कोणत्याच गोष्टीला त्या ठिकाणी आमच्या इकडे ह्या तो माणूस उपाशी राहू शकत नाही। लॉकडाऊनच्या काळामध्ये अत्यंत असं बोलकं उदाहरण आमच्या भागामध्ये असेल की एकही व्यक्ती ही घरात न राहता काही ना काही व्यवसाय करत राहिली, आमच्या वाड्यात परसदारामध्ये भाजी उगवत राहिली, ती लोकांपर्यंत पोहोचवत राहिली, प्रसंगी मासेमारी करत राहिली आणि तो आम्ही संपूर्ण म्हणजे पूर्वीचा जो भारत होता त्या पद्धतीने आम्ही इथे जगत राहिलो। जी बलुतेदारी पद्धती होती त्या पद्धतीने जगत राहिलो। म्हणजे आपलं म्हणणं आहे की समृद्ध जो हा भाग आहे तो उद्ध्वस्त करण्याचा घाट सरकार घालतंय। आपल्यासोबत अजून नागरिक आहेत, नेमकं काय सांगाल जैवविविधता काय आहे आणि त्याचं कसं नुकसान होणार? म्हणजे विशेष करून जे आमच्या भागामध्ये जे वाढवण बंदराचा घाट हा ऍक्च्युली घाटच घातलेला आहे गव्हर्नमेंटकडून, पण तसं म्हटलं तर आमचा जो प्रदेश आहे म्हणजे ज्या ठिकाणी बंदर बांधलं जाणार आहे त्या भागामध्ये मँग्रोव्ज म्हणजे ज्या अत्यंत म्हणजे ज्या गोष्टी आहेत ज्या एकदम रेअर आहेत त्या गोष्टी खूप मुबलक प्रमाणात आहेत। मँग्रोव्ज आहेत, जिवंत शंख हा संपूर्ण भारतामध्ये फक्त आमच्या ठिकाणी बघण्यास मिळतो। अशा गोष्टी असताना जर 5000चा जो भराव टाकला जाईल तर ही जी जैवविविधता आहे ही या ठिकाणी नष्ट होईल आणि ह्याकरता आमचा ह्या बंदराला एकदम मनापासून म्हणा किंवा आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमचा या गोष्टीला विरोध राहणार आणि हा आमचा विरोध कायम राहणारच आहे गोष्टीला। संखोदर सारखं एक धार्मिक स्थळ आहे जिथे बाळासाहेबांच्या अस्थी सुद्धा विसर्जित केल्या होत्या, नेमकं काय महत्व आहे त्याचं आणि त्याबद्दल आपण काय बोलू? शंखोदर हे
पूर्वीपासून जेव्हा राजा दशरथाचं पिंडदान इकडे प्रभू रामचंद्रांनी केलेलं त्यापासून हे धार्मिक स्थळ आहे. ते आपलं बाळासाहेब ठाकरेचं अस्थीचं विसर्जन पण ह्याच ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला बाळासाहेब ठाकरेंनी यापूर्वी जेव्हा जिवंत असताना ह्या बंदराला विरोध केलेला होता आणि 98 साली त्यावेळेला आताचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे ते आताही त्यांचा विरोध त्यावेळेला येऊन इकडे सांगून गेलेले की बाळासाहेब ठाकरेंनी या बंदराला विरोध केलेला आहे त्यामुळे बंदर होणार नाही. आताही वेळोवेळी उद्धव साहेब सांगतात की हे तुमचं बंदर तुम्हाला नको पाहिजे असेल तर हे बंदर होणार नाही. परंतु अजूनपर्यंत त्यांचा जो काय आहे त्यांची अजून ठाम भूमिका आहे ते आम्हाला अजून स्पष्ट सांगत नाही. फक्त ते निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्या बंदराला विरोध असेल तर आमचाही बंदराला विरोध आहे असं सांगतात. पण अजून त्यांचा हे काही दिवसापूर्वी एक कार्यकर्ता आला होता, त्याची कोणतरी संस्था आहे आणि तो शिवसेनेचा पदाधिकारी आहे आणि तो वाढवण बंदरच्या फायदे सांगत होता, त्याच्याबद्दल काय? आता 7-8 दिवसापूर्वी शिवसेनेचा युवा नेता होता परिषद पाटील म्हणून, तो आपल्या इकडे वाढवण बंदराचे फायदे सांगण्यासाठी आलेला. तो कोणत्या एनजीओचं काहीतरी काम करत होता पण त्याला सगळं स्थानिकांनी त्याला सळोके पळ करून सोडलेलं होतं की स्थानिकांना इथे कोणतेच फायदे नाही. स्थानिक हा आताच्या याच्यावरून आत्मनिर्भर आहे त्यामुळे आम्हाला कोणतीच याचा फायदा पाहिजे नाही. आम्ही स्वतः आत्मनिर्भर आहोत. नक्कीच आपल्यासोबत जे अनेक वर्षापासून ह्याच्यासाठी संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत, हे अनेक वर्षापासून लढा देत आहेत त्या संघर्ष समितीच्या माध्यमातून, हे नारायण पाटील आहेत. सर, काय सांगाल आतापर्यंतचा पाठपुरावा आणि आताची स्थिती काय आहे? आम्ही 1996 पासून ह्या वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या मार्फत लढा देत आहोत. हा केवळ विरोधाला विरोध नाही आमचा, आमच्या अस्तित्वासाठीच आम्ही हे लढतो आहेत. ह्या बंदरामुळे फायद्यापेक्षा तोटेच तोटे, मग तो पर्यावरणाचा तोटा असेल, राष्ट्रीय सुरक्षेचा तोटा असेल, मच्छीमारीचा तोटा असेल, शेतकऱ्यांचा तोटा असेल, इथल्या डायमेकरचा तोटा असेल, सर्वांचा सर्व पूर्णपणे हा जो वर्ग आहे, इथली समृद्ध शेती आहे, इथल्या बागायती आहेत, ज्या आधुनिक तंत्रज्ञानाने इथल्या बागायती केल्या जातात, ते बागायती शेती, मच्छीमारी सर्व उद्ध्वस्त होणार आहे. आणि हा परिसर आहे, हा परिसर ह्या बंदरामुळे सर्व नामशेष होणार आहे. ह्या बंदराची व्याप्तीच एवढं मोठी आहे की ह्याचा केवळ रस्ता आहे तो 100 मीटरचा रस्ता 35 किलोमीटरपर्यंत लांब जाणार आहे. रेल्वे त्याला समांतर आहे. ही रेल्वे 12 किलोमीटरची वाणगावपर्यंत जाणार आहे. ती त्याची 80 मीटर रुंदी आहे. म्हणजे दोघा मिळून साधारण अर्धा किलोमीटरची रुंदीपर्यंत अर्थात इतकी ह्याची अवाढव्य. ह्याच्या बाजूला जे काही इंडस्ट्रीज होणार आहेत, जे काही उद्योगधंदे उभारले जाते आहेत, ह्याच्यासुद्धा प्रचंड मोठी जमीन ह्याच्यामध्ये. एखादा इथला शेतकरी फार मोठा नाही, फार गरीब आहे, त्याचे अल्प उधारक आहे, तो अशा लोकांच्या शेतकी संपूर्ण नष्ट होत्या. 1998 साली ह्या बंदराला डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने, ज्याचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी होते, ह्याने 5 ऑर्डर पास केल्या आणि कायमचा हद्दपार केला. त्याच वेळेला बाळासाहेब ठाकरे ह्यांनी सुद्धा ह्या बंदराला तीव्र असा विरोध केला होता आणि हे बंदर तेव्हा युतीचं सरकार होतं, त्यामुळे हे बंदर होणार नाही. आणि ही घोषणा खुद्द आताचे मुख्यमंत्री म्हणजे बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे आहेत, ह्याने ह्याच समोरच्या शाळेवरती येऊन ही घोषणा, तुम्हाला जरी बंदर नको असेल तर ते होणार नाही, अशा प्रकारची घोषणा 98 साली केली होती. त्यानंतर 15 सालाचा कालावधी गेला. ह्या दरम्यान हे सर्व हा प्रश्न स्थगित राहिला. पुन्हा केंद्रामध्ये मोदी सरकार येताच त्याने पहिला निर्णय घेतला असेल तर ह्या वाढवण बंदर ह्याचाही निर्णय घेतला आणि त्याने हे बंदर JNPTच्या माध्यमातून उभारण्याचा घाट घातला. त्यासाठी त्या JNPTची 5 जून 2015ला सामंजस्य करार केला आणि त्याच्या माध्यमातून हे बंदर उभारणीचा मग 98 साली जे काय अडथळे होते
ह्या बंदराच्या आड आलेले ते अडथळे सरकारने दूर करण्याचा प्रयत्न केला केंद्र सरकारने, आणि त्याच्यासाठी प्राधिकरण बरखास्त करायचं, आणि हे प्राधिकरण बरखास्त करण्यासाठी केंद्राने सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली, प्राधिकरण बरखास्त करावं असं. त्याचं कारण दिलं होतं की ह्या प्राधिकरणाने वार्षिक 50 लाखाचा खर्च होतो, आणि डहाणूचा प्राधिकरण पर्यावरण सांभाळण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आणि जी त्रिसदस्यीय समिती नेमली होती, ह्या समिती इथलं पर्यावरण संरक्षण करण्यासाठी सक्षम आहेत, म्हणून हे प्राधिकरण आम्हाला नको आहे अशा प्रकारे त्याच्यावर आम्ही फेर याचिका दाखल केली, आणि तो प्रश्न आताही प्रलंबित आहे. हा दोन्ही प्रश्न हे प्रलंबित असताना सुद्धा केंद्र सरकारने आता पुन्हा नव्याने मागची जुनी जे प्राधिकरण होतं ते बरखास्त केलं, आणि आता नव्याने त्याच्यावरती समिती नेमली. त्याच्यामध्ये सर्व जे पर्यावरण तज्ज्ञ होते त्यांच्याऐवजी सर्व सरकारी अधिकाऱ्यांची एक पर्यावरण जी प्राधिकरण समिती निर्माण केली, आणि त्या समितीला पूर्वीचे जे अधिकार होते पूर्वीच्या समितीचे ते सर्व बहाल केले. अशा प्रकारचं त्यानंतर किनारा क्षेत्राचा म्हणजे CRZ प्रश्न आला होता, त्यावेळेला तो उडवण्यासाठी सरकारने आणखी किनारा क्षेत्र व्यवस्था नव्याने 2018 साली आराखडा निर्माण केला, आणि त्याच्यावर सुद्धा आपण ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही आणखी एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये ही दाखल केलेली आहे. ह्याच्यानंतर आम्ही ह्या बंदरा कायमचा हद्दपार करण्यासाठी जो DPR तयार होतो, जो JNPT DPR तयार करणं म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन, ह्या डेव्हलपमेंट प्लॅन आमच्या हातात आल्यानंतर आम्ही त्याच्यावर सुद्धा बंदर कायमचं हटवण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करणार आहोत, आणि ही याचिका याला जे चॅलेंज देणार आहे ते त्या DPRला दिलं जाणार आहे. पण हे DPR आम्हाला 8 दिवसात द्यावं असं 17 साली न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी आदेश दिला होता. ते देऊन देखील अद्यापपर्यंत हा DPR प्राधिकरणाकडे JNPTने सादर केलेला नाही. त्यानंतर इथे अनेक प्रकारचं हे सर्व कायदे, पर्यावरणीय कायदे आहेत, किनारा व्यवस्था CRZचे कायदे आहेत, नंतर अनेक प्रकारचे कायदे आहेत, वन विभागाचा कायदा आहे. हे सर्व कायदे धाब्यावर बसून केंद्र सरकारने पुन्हा दपटशाने करून ह्यांना मागच्या वर्षी 65,544 कोटीचं मंत्रिमंडळाने केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली, आणि त्याचाच एक भाग म्हणून त्याने आता नेदरलँडच्या कंपनीला रॉयल हॉस्टेलिंग कंपनी ह्या कंपनीला एक इंजिनिअरिंग कामासाठी आणि चार कार्गोचे प्लॅटफॉर्म आणि 11 इतर असे प्लॅटफॉर्म हे त्याचा आराखडा तयार करण्यासाठी हे नेदरलँडच्या रॉयल हॉस्टेलिंग कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं. त्याच्यानंतर आणखी काही NGO आहेत, ह्या NGOना वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट दिली जातात, आणि ही कॉन्ट्रॅक्ट देताना सरकारने सर्व कायदे धाब्यावर बसवलेत, आणि ह्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आजची रॅली आहे. ही रॅली नक्कीच आजची रॅली निघणार होती, परंतु हे आंदोलन दडपलं जातंय का किंवा आवाज दाबला जातोय का हे आंदोलनाचा, नेमकं त्याच्याबद्दल काय बोलाल, आणि पुढची भूमिका ह्या सर्व संघर्ष समितीची काय असणार आहे? भूमिका संघर्ष समितीचे अध्यक्ष ठरवतील, परंतु एक पर्यावरण तज्ज्ञ म्हणून मी थोडंसं सांगू इच्छितो की ह्या समुद्र किनाऱ्यावरती गेले काही दिवस झाले आम्ही सर्वे करतोय, आणि आम्हाला या 1-2 व्हिजिटमध्येच खूप सारी जैवविविधता इकडे लक्षात आलेली आहे की इथे मृदुकाय प्रवाळ किंवा सॉफ्ट कोरल असं म्हटलं जातं, त्याची संपूर्ण शेती आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तिथे खूप मोठ्या प्रमाणावरती सॉफ्ट कोरल्स आहेत, शिवाय रीफ फॉर्मिंग कोरल सुद्धा आम्हाला इथे मिळालेले आहेत, म्हणजे जे प्रवाळ खडकांची रांग बनवतात अशा प्रकारचे कोरल सुद्धा आम्हाला इथे मिळालेले आहेत. आणि समुद्रामधनं खूप मोठ्या प्रमाणावरती टोपलीच्या साईजचे जवळपास एवढे मोठे प्रवाळांचे खडक वाहून येतात. याचा अर्थ काय की समुद्रामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जैवविविधता आहे, कारण ज्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये पाण्याची प्रोडक्टिव्हिटी असते अशाच ठिकाणी कोरल, सॉफ्ट कोरल यांच्यासारखे प्राणी मिळतात. शिवाय या समुद्रामध्ये आम्हाला पाईप फिश आणि सी हॉर्स सारखे प्राणी सुद्धा मिळाले आहेत, जे कायद्याने संरक्षित आहेत आणि ज्याला वाघा इतकं संरक्षण कायद्याने प्राप्त आहे. शिवाय त्याच्यासोबत तारा, मासा आणि खेकड्यांच्या विविध प्रजाती इथे मिळतात आहेत. आणि इथली जैवविविधता अशी आहे की मुंबईच्या बीचवरती जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा 10 बीच फिरल्यानंतर जी जैवविविधता बघायला मिळते ती जैवविविधता आपल्या इथल्या एका समुद्र किनाऱ्यावरती पाहायला मिळते. आणि इथे प्रत्येक तुम्ही दगड उचला त्या प्रत्येक दगडाच्या खाली तुम्हाला पोर्सिलिन क्रॅब नावाचा जो सुंदर एक खेकड्याची जात आहे ती मिळणारच मिळणार. आणि त्या इतर समुद्रकिनारी जेव्हा आम्ही फिरतो तेव्हा त्या ठिकाणी हा पोर्सिलिन क्रॅब आम्हाला शोधावा लागतो,
आणि इथे तो अगदी सहज सापडतो. ह्याच्यावरूनच कळतं की किती मोठ्या प्रमाणावरती जैवविविधता आहे. शिवाय आम्ही तिथे पाहिलं की खूप मोठ्या प्रमाणावरती इथे शिवंड पकडली जातात आणि या इथल्या दगडांमध्ये जे काही खाचखळगे आहे त्याच्यामध्ये निसर्गता ब्रीडिंग सेंटर आहे आणि कंपनीने सुद्धा जे डीपीआर आता सध्या जो फॉर्म 21 सादर केला पर्यावरणीय मान्यता मिळण्यासाठी, तर त्याच्यामध्ये बरीचशी माहिती लपवली असल्याचं आम्हाला लक्षात आलं की त्यांनी स्पष्ट फॉर्म 21 मध्ये असा उल्लेख केलेला आहे की नो मरीन व्हेजिटेशन फाउंड म्हणजे काय की इथे इथल्या समुद्रामध्ये तीव्र मिळतच नाहीत असं ते त्यांच्या फॉर्म 21 मध्ये कसं म्हणू शकतात. एवढ्या 2-2.5 किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र दिसतात आणि ते सरळ तिकडे म्हणतात की इकडे तीव्र मिळत नाही. त्यानंतर ते असं म्हणतात की इथे कोरल्स मिळत नाही असं म्हणतात त्याच्या फॉर्ममध्ये. त्यानंतर दुसरं त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की इकडे धार्मिक स्थळ कुठलं नाही असं म्हटलेलं आहे. आता इथे सगळ्यांना माहिती आहे पंचक्रोशीतल्या माणसांना की हे आमच्या सगळ्यांचं धार्मिक स्थळ आहे. शंखोदर या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्राने महाराजा दशरथांचं पिंडदान केलं होतं. म्हणजे धार्मिक स्थळाची सुद्धा बाजू लपवली गेलेली आहे. त्याच्यानंतर इथून जे अणुशक्ती केंद्राचं अंतर आहे आणि इथून जे थर्मल पॉवरचं अंतर आहे, थर्मल पॉवरचं अंतर कंपनी बरोबर लिहिते की 4.1 किलोमीटर आहे, पण इथून एरियल डिस्टन्सवरती अणुशक्ती केंद्र फक्त 6 किलोमीटरवरती आहे. हे कंपनी आपलं म्हणणं आहे की अगदी जैवविविधतेबरोबर इथूनची जी नैसर्गिक साधनसामुग्री ह्या भागाला लाभलेली आहे. जे धार्मिक स्थळांच्या बाबतीतलं इथूनचं जे नावाजलेलं गाव वाढवण आहे हे पूर्ण नष्ट होईल असं आपलं म्हणणं आहे. एकूणच बघायला गेलं तर आरोप सुद्धा होतोय की हा डीपीआर बनवताना जी माहिती आहे ती सुद्धा लपवली गेलेली आहे आणि त्याच्यामुळेच इथूनच्या नागरिकांचा जो अस्तित्वाचा प्रश्न आहे तो आता निर्माण झाला आहे आणि त्याच्यामुळेच ही आंदोलनं आपल्याला तीव्र होताना दिसत आहेत. कॅमेरामॅन राजेंद्र पाटील सह मी संतोष पाटील, एबीपी माझा, वाढवण, पालघर.